वादळ आले आणि आठवणी देऊन गेले। पालघर जिल्ह्यात 2 दिवसापूर्वी वादळी वाऱ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात बसला असून अनेकांच्या घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेले आहेत। त्यावेळी ही बातमी म्हणून न पाहता 3 वर्षापूर्वी 2021 साली ही असेच वादळ जिल्ह्यात आले होते। त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार राज्यात होते। राज्यात विरोधी पक्षात भाजपा होते। आता भाजप सत्तेत आहे। त्यामुळे तेव्हासारखी जास्त शो शायनिंग न करता भाजपच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश दिलेत। पण हे स्वतः विसरलेत की निवडणूक आचारसंहिता सुरू असून जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकारी कर्मचारी यांचे हात त्यामुळे बांधले आहेत। ते नागरिकांना मदत कशी पोहोचवणार? आधीही जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली, सत्तेत असलेले सरकार कमी पडते हे दाखविण्यासाठी भीक मागून विरोधी पक्षाने शो शायनिंग केली होती। यावेळी निवडणूक आचारसंहितामुळे तशी शो शायनिंग होणार नाही हे सर्वच पक्ष जाणून आहेत। म्हणून रोजच्या रोज पाऊस वादळ सुरू असताना मदतीसाठी कोणताही पक्ष कार्यकर्ता आणि पक्ष पदाधिकारी समोर येत नाही। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा।